संभाजी चौक परिसरातील एका घरातून 11 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची तक्रार मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। फिर्यादींनी घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। पोलीस निरीक्षक रोहिदास सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने संशयित महिलेचा शोध घेतलाय। अवघ्या 12 तासात चोरीस गेलेले 14,30,000 रुपये किमतीचे 11 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करत गुन्ह्याची उकल करण्यात आली। याबाबत पोलीस निरीक्षक पंडित पवार यांनी माहिती दिली। बाईट मुंबई नाका पोलीस स्टेशन इथं फिर्यादी नमिता शैलेश राजहंस राहणार संभाजी चौक नाशिक यांनी त्यांच्या घरातून 28 जुलै 2026 रोजी 14,30,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असं चोरीस गेल्याची तक्रार दिली होती। सदर तक्रारीमध्ये त्यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या आरोपी महिला दर्शना गंगाराम गांगड वय 20 वर्ष राहणार चुनसाडे अंबड नाशिक यांच्यावर संशय व्यक्त केला होता। सदरचा गुन्हा हा 28 जुलै 2026 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आपले गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री रोहिदास सोनार यांनी त्यांच्या गुन्हे शोध पथकाच्या मदतीने तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने तपास करून जी संशयित महिला आहे दर्शना गंगाराम गांगड याचा शोध घेतला। तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे तपास केला असता गुन्ह्यातील चोरीस गेलेलं सोने पूर्णपणे रिकवर करण्यात आलेलं आहे। पूर्ण हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर महिलेला 28/7/2026 रोजी म्हणजे त्याच दिवशी जवळजवळ त्याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे आणि 24 तासाच्या आतमध्ये हा गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। नितीन चंद्र मोरे, आपलं नाशिक।